हॅलो फ्रेंड, तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मला माझे आज किचन कॅबिनेट डीप क्लीन करायचे आहे। याच्या आधी पण मी एक दोनदा किचन क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर केले आहे, पण मी कॅबिनेटची काही डीप क्लिनिंग केलेली नव्हती। तर म्हटलं आज डीप क्लिनिंग करूया। त्यासाठी मी सगळे जे डबे आहे किचन कॅबिनेट्समधले आणि किचन कॅबिनेट्सवर जो पसारा होता तो सगळा मी खाली काढून घेतला। चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करते। व्हिडिओ जराही स्किप न करता नक्की कंटिन्यू करा। मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या किचन क्लिनिंगच्या व्हिडिओला एवढं भरभरून प्रेम देत आहात की मला तुम्ही भाग पाडत आहात की मी किचन क्लिनिंगचा व्हिडिओ परत बनवावं। त्यासाठी म्हटलं मी ट्रॉली पण क्लिनिंग केली आहे, ट्रॉलीची पण क्लिनिंग माझी झाली आहे। तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला आहे आणि जे काउंटर टॉप आहे तो पण मी क्लीन केला होता। त्याचं झालं असं की मी काउंटर टॉप क्लीन केला, ॲक्वागार्ड येणार आहे म्हणून मी काउंटर टॉप क्लीन केलं आणि जेव्हा ॲक्वागार्ड लावायसाठी ते दादा आलेत आणि त्यांनी ड्रिल मशीनने ड्रिल केलं तर ते सगळी जी बारीक बारीक धूळ आहे ती सगळीकडे उडल्या गेली। तर कॅबिनेट्सवर त्या टाईल्सवर त्या खिडकीवर आता ते मला परत पुसायचं आहे। तर मी आताच ते परत पुसलं नाही कारण खूप जास्त लोड होऊन जातं आणि जास्त काम होऊन जातं, त्याच्यामुळे मी आता काही ते पुसलं नाही आणि त्याच्यावरचा पूर्ण तेलकटपणा वगैरे सगळा निघाला आहे। फक्त जी धूळ आहे तीच फक्त आता पुसायची आहे। जेव्हा पण मी आता ते वरचं काउंटर टॉप क्लीन करील तर तो व्हिडिओ पण मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल। तर हे जे कॅबिनेट्स आहे आता हेच क्लीन करायचे राहिले होते माझ्या क्लिनिंगमधले, किचनमधले। तुम्ही बघू शकता सगळे जी किचन क्लिनिंग आहे ती मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केली आहे। व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत। तर हे जे कॅबिनेट्स आहे एकदाचे पूर्ण म्हटलं खाली करून घ्यावं, एकदाची क्लिनिंग करून घ्यावं। डबे घासायची तर काही एवढी गरज नाही वाटली कारण हे सगळे डबे मी जेव्हा पण रिकामा होतो तेव्हा मी घासत जाते, त्याच्यामुळे डबे काही माझे एवढे खराब होत नाही। आणि आता मला किराणा माल आणायचा आहे आणि ते भरायचं आहे। तर मी आज जेवढे डबे रिकामे आहे आणि ज्याच्यामधलं सामान कमी आहे असं मला वाटत आहे तर मी त्यातलं सामान मी दुसऱ्या डब्यात टाकून तो डबा मी लगेच आज पण घासून घेणार आहे आणि उद्या पण घासून घेणार आहे। तर माझ्या 2 पार्टमध्ये डबे घासल्या जाईल आणि जे डबे ऑलरेडी घासून आहे त्याची गरज नाही आहे घासायची ते मी घासणार नाही आहे। कारण मैत्रिणींनो, जर मी एखाद्या दमाने सगळं करते म्हटलं तर खूप वेळ होऊन जाईल आणि खूप वेळ लागेल आणि सकाळच्या वेळेला माझं नाही झालं मॅनेज करायला म्हणजे कॅबिनेट साफ करायला। तर मी आता दुपारच्या वेळेला आता चहा वगैरे घेतला आणि कॅबिनेट क्लीन करायला घेतले आहे। तर आता जर मी भरण्या धुतल्या तर आता त्या भरण्यांना ऊन पण लागणार नाही आणि काहीच नाही त्या भरण्या वाळणार पण नाही आणि थोडी जरी ऊन लागली तर थोडं बरं वाटतं। त्याच्यामुळे पण आपल्या किचन कॅबिनेट्समध्ये किडे वगैरे येत नाही उन्हात जर आपण भरण्या वाढवल्या तर। पण तसं आता काही होणार नाही, त्याच्यामुळे मी सगळ्या भरण्या ज्या आहे त्या पुसून घेणार आहे आणि कॅबिनेटच्या वर काय होते जे दिसलं ते वरती पसारा ठेवला जाते तर तिथे पण खूप असं घाण दिसते ते बघताना आणि तिथे पण खूप धूळ होते, जाळे वगैरे आहे ते तिथे धरल्या जाते वर हात न पोचल्यामुळे। तर मी काय केलं, माझ्या किचन काउंटर टॉपवर चढली आणि पूर्ण वरचे जे जाळे वगैरे जे काही आहे ते पूर्ण क्लीन करून घेतलं आणि हे जे पूर्ण कॅबिनेट्स आहे ते आधी मी सगळं जे धूळ होती त्या कॅबिनेट्सवर बरीच धूळ तिथे आलेली होती कारण मी तुम्हाला सांगितलं होतं जे ओपन शेल्फ आहे त्याच्यावर किचन एकदम छोटं असल्यामुळे ड्रिल मशीनने ड्रिल केल्यामुळे पूर्ण जे बारीक बारीक धूळ आहे ती सगळी माझ्या किचनवर कॅबिनेट्सवर सगळी उडली होती आणि त्या दिवशी मला इतकं साफ करावं लागलं ते दादा आले 7 वाजता आणि त्यांना 1 ते 1.5 तास लागला ते जे फिल्टर आहे ते फिट करायला आणि मग नंतर ते माझा स्वयंपाक पण राहिला होता आणि सगळंच राहिलं होतं। आधी मी स्वयंपाक करून ठेवलेला नव्हता, मग आधी मी खिचडी लावून दिली त्या दिवशी पण आणि पूर्ण क्लिनिंग करायला घेतली आणि घरात पण थोडे मला होल्स करून घ्यायचे होते, फ्रेम वगैरे घड्याळ वगैरे लावायला। माझ्या इथे काही खिळे वगैरे म्हणजे असं काही होल वगैरे नव्हते तर मी वॉच पण अजूनपर्यंत लावली नव्हती हॉलमध्ये। तुम्ही बघितलं असेल माझ्या
तो व्हिडिओ केला होता मी, घर कसं टापटीप ठेवावं. त्यामध्ये फक्त एक फ्रेम आहे, बाकी काहीच माझ्या हॉलमध्ये असं नव्हतं. तर तेव्हा मी ड्रिल मशीन होतीच, ते दादा होते, तर मग मी तेव्हा ड्रिल करून घेतली. तर सगळीकडे बारीक-बारीक धूळ, दारांवर सगळीकडे. मी म्हटलं आता परत मला क्लिनिंग करावं लागतं. तर पूर्ण धूळ असल्यामुळे मग नंतर मला परत झाडावं लागलं रात्री. खिचडी माझी शिजत होती तोपर्यंत मी झाडून घेतलं आणि नंतर पूर्ण घराला जे आहे गॅलरी वगैरे सगळीकडे मी पोछा मारला. असं मला डबल काम झालं. असं होते मैत्रिणींनो, कधी-कधी आपण विचार करतो एक आणि होते एक. तर काय केलं मी, आधी कोरड्या कपड्याने पुसून घेतलं, जेणेकरून जी पूर्ण धूळ होती कॅबिनेट्सवरची ते सगळी निघून जाईल. कॅबिनेट्सवरची धूळ निघाल्यावर आता मी कॉलिन घेतलं. कॉलिन नसेल तर आपण साधा आपला जो स्प्रे आहे, व्हिनेगर, लिक्विड सोप आणि बेकिंग सोडा, हे जे मिश्रण आहे आपण स्प्रे बॉटलमध्ये भरून जरी आपल्या कॅबिनेट्सवर आपण स्प्रे केलं, त्याच्यामुळे पण किडे, मुंग्या कोणतेही जे आपलं आहे किडे वगैरे ते आपल्या कॅबिनेट्समध्ये येणार नाही आणि कॅबिनेट्समधून असा दमट वास येणार नाही. असं काही घाणेरडेपणा आपल्याला आपल्या कॅबिनेट्समध्ये दिसत नाही. पण आता माझा जो स्प्रे आहे तो स्प्रे पण संपला होता, इतका यूज करून झाला आणि ती स्प्रे बॉटल पण खूप छोटी असल्यामुळे छोट्या क्वांटिटीमध्ये मी स्प्रे बनवते आणि तो माझा 2 ते 3 दिवस चालतो. कारण मला दिवसातून 2दा तो स्प्रे लागतोच. कारण सकाळी एकदा मी किचनची क्लिनिंग झाल्यावर तो स्प्रे स्प्रेड करून घेत असते पूर्ण किचन ओट्यावर आणि रात्री पण तसंच सेम प्रोसेस मी करत असते. तर माझा तो स्प्रे संपला होता, तर म्हटलं चला आज बरेच दिवसांनी किचन कॅबिनेट आपण रिकामे केले आहे, तर एकदा डीप क्लिनिंग कॉलिननीच करून घेऊया. तर कॉलिन अवेलेबल होतं माझ्याकडे. अवेलेबल नसलं तर ऑप्शन आपल्याकडे असतात मैत्रिणींनो, घरगुती वस्तूंमधून पण आपण करू शकता. पण आता माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी कॉलिननी सगळे जे कॅबिनेट्स आहेत ते सगळे मी पुसून घेतले. ह्या कॅबिनेट्सला मी आली तेव्हापासून 2 ते 3दा पुसलं आहे, पण यावरचे जे डाग आहे, ते डाग काही निघत नाही आणि त्याच्यामुळे ना खूप वेळ लागतो आणि आता बरेचसे याच्यावरचे डाग कमी झालेले आहे, नाहीतर इथे खूप सारे असे डाग पडलेले होते. काल एका ताईंची कमेंट होती, की "ताई तुम्ही तुमचे जे धुणी भांडी आहे ते कुठे करता? तुमच्या गॅलरीमध्ये करता का?" तर गॅलरी तुमची मोठी आहे का? तर माझी गॅलरी एवढी छोटी आहे, की तिथे मी एक डस्टबिन आणि आमच्या किचन काउंटर टॉपखाली फक्त 6 ट्रॉल्या आहे. म्हणजे 6 भांडे ठेवायच्या आणि एक सिंकच्या खालची जी ट्रॉली आहे ती. तर त्या सिंकच्या खाली तर काही सिलेंडर तिथे आहे नाही. तर गॅसचं सिलेंडर बाहेर आहे आणि डस्टबिन माझी बाहेर आहे आणि जे माझे भांडे मी घासते सकाळी, तर काउंटर टॉप छोटं असल्यामुळे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 टाईमचे जे सगळे भांडे असते ते टोपलं माझं बाहेर असतं ड्राय व्हायला. कारण एअर ड्राय झाले की बरं पडते भांडे एकदा ट्रॉलीमध्ये लावायला. पुसायची आपल्याला गरज पडत नाही आणि पुसून लावण्यात आणि एअर ड्राय होण्यात खूप फरक असतो. हवेमध्ये भांडे कधी राहिलेले कधीही चांगले. तर मी बाहेर ठेवत असते, तर तिथे ते गॅलरी माझी पॅक होऊन जाते आणि माझ्या 1-2 बकेट पण तिथे राहत असते, ज्या मी बाथरूममध्ये ठेवत नाही. जशी माझी फरच्या पुसायची बकेट आहे, तर ती मी बाथरूममध्ये ठेवत नाही आणि एक जी माझे चपात्या वगैरे ठेवायच्या आणि आपले किचन टॉवेल जे असते, तर त्यामध्ये मी भिजत घालते ती कपडे भिजत घालते ती बकेट, ती पण मी बाथरूममध्ये ठेवून घेत नाही. तर असे काही वस्तू माझ्या तिथे असतात आणि 1-2 झाडांच्या कुंड्या, माझी तुळशी, त्याच्यामुळे माझी गॅलरी पॅक आहे आणि तिथे काही माझे कपडे धुवायला वगैरे जागा नाही आहे. तर मी काय करते, बाथरूममध्येच बाथरूम बरंच आमचं मोठं आहे, तिथे कपडे वगैरे धुवू शकते आणि गोटा पण आहे, एक छोटासा गोटा आहे माझ्या बाथरूममध्ये. तर मी बाथरूममध्ये कपडे धुते आणि भांडे काही माझे जास्त पडून राहत नाही. असं मी होऊ देत नाही की खूप सारे भांडे पडू नये, असं होत नाही आणि वेळच्या वेळी भांडे जर घासले तर सिंकमध्ये पण मॅनेज होऊन जाते. भांडे एकदमच असं पडून असले तर थोडा प्रॉब्लेम होते आणि सपोज जर आपल्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले तेव्हा थोडी गडबड होते, पण होऊन जातं मॅनेज. मी आताच तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर केला होता. कोणता व्हिडिओ होता मला आठवत पण नाही आहे. त्यामध्ये मी बरेचसे भांडे घासले होते आणि खूप मोठे-मोठे भांडे होते. तर लिटरली तिथे घासता पण येत नव्हते मला, एवढा ते प्रॉब्लेम गेला. हृदयाचं बोरनान होतं आणि हळदी-कुंकाचा प्रोग्राम होता. तर
तेव्हा सगळे असे मोठे-मोठे भांडे होते, तर ते तिथे घासता पण येत नव्हते. एवढं छोटं सिंक आणि छोटा गॅस ओटा आहे, तर मी आधी म्हणजे ते भांडे 4 ते 5 स्टेपमध्ये घासले. म्हणजे एक-एक भांडं करून घासत होती आणि ते गॅलरीमध्ये नेऊन ठेवत होती. तर असं थोडं ॲडजस्ट केलं की होऊन जाते. आपण आपल्यामध्ये फक्त ॲडजस्ट करायची क्षमता असली पाहिजे. गोष्टी सगळ्या मॅनेज होत जाते आपोआप. कितीही आपण क्लिनिंग ठेवली आणि कितीही स्वच्छता ठेवली तरी जे आहे ते की तेलकट डाग हे आपल्या किचनमध्ये पडतात आणि हे ते जे चिकट आणि तेलकट डाग आहे ते काही केल्या निघत नाही. तर हे खालच्या साईडनी ना हात लागून ना एवढे तेलकट डाग तिथे लागले होते. तर ते तेलकट डाग काढायसाठी मला खूप वेळ लागला आणि एकदाच आपण अशी डीप क्लिनिंग करतो, नाही तर मग रोज फक्त जे आहे ते कोरड्या कापडाने जी धूळ आहे ती धूळ बसलेली मी क्लीन करत असते. एवढी काही डीप क्लिनिंग करत नाही. आणि जे काच होते कॅबिनेट्सचे, ते काच मी आधी कॉलिनीनी कापडाने पुसले होते, पण त्याच्यावर थोडी ओघड होती आणि ते काही क्लीन दिसत नव्हते. तर मी काय केलं, टिश्यू घेतला आणि टिश्यूनी परत कोरड्या टिश्यूनी ते दोन्ही जे कॅबिनेटचे काच आहे ते आणि मधातले जे ओपन शेल्फ आहे तिथे पण काच लागलेले आहे ते पुसले आणि साईडला जिथे मी डेकोरेटिव्ह पीस ठेवते तिथे पण काच लागले होते, तर तिचे पण मी पुसून घेतले. तुम्ही बघू शकता किती सारा पसारा आणि सगळे भांडे, सगळे जे डबे आहेत ते सगळे बाहेर ठेवले आहे. असे काही माझ्याजवळ डब्यांचे सेट नाही, मी अजून मागवलेले नाही आहे. मला खूप इच्छा आहे असे डब्यांचे सेट वगैरे मागवावं म्हणून. पण सध्या हे जे डबे आहे, लोणचं वगैरे आपण मागवतो, गूळ वगैरे आपण मागवतो डीमार्टवरून, तर त्या भरण्यामध्ये बरंचसं सामान येऊन जातं, ॲडजस्ट होत आहे. जोपर्यंत ॲडजस्ट होते तोपर्यंत ॲडजस्ट करायला पाहिजे असं मला वाटते. आणि जेव्हा ॲडजस्ट होतच नाही आहे आणि जेव्हा वस्तूची आवश्यकता आहे तेव्हा तिथे आपण त्या गोष्टीचा खर्च केला पाहिजे. उगीच आपण पैसे आपले वेस्ट घालवण्यात काही अर्थ नाही आहे. तर इथे माझं काम निघत आहे, काम होत आहे त्या गोष्टीतून, तर मी भरण्या काही ऑर्डर केल्या नाही. तर हे जे माझे वर जे मी सामान ठेवत असते कॅबिनेटच्या वर, ते एक्स्ट्राचं सामान आहे, तर मी वर ठेवत असते. तर ही जी बास्केट होती तर ती ओपन चांगली नव्हती दिसत, त्याच्यातलं सामान सगळं दिसत होतं वरून. तर मी काय केलं, त्याच्यावर एक पेपर झाकून ते रॅप करून घेतलं आणि जे सगळं काही होतं ते एकदा पुसून घेतलं. पुसून घेतल्याने बरीचशी धूळ त्याची निघून गेली आणि ते धुवायचं काम माझं वाचलं. आणि मागे पण एकदा मी क्लिनिंग केली होती, तर मी ह्या ज्या टोपल्या आहेत त्या पुसून घेतल्या होत्या. तर इकडच्या साईडनी आहे तर ती आमच्याकडे भुलाबाई असते. कोजागिरीला आम्ही छान गाणे वगैरे म्हणतो, छान याचा कार्यक्रम करत असतो भुलाबाईंचा. तर सध्या आता कोजागिरीपर्यंत भुलाबाईंना आराम आहे, तर मी तिथे ठेवलं. छान दिसते भुलाबाई. हॉलमधून आपण जर आतमध्ये येत असलो तर तिथून ती भुलाबाई आणि थोडे माझे डेकोरेटिव्ह पीस तिथून दिसतात हॉलमधून. म्हणून मी इथे छान असं डेकोरेशन करून ठेवत असते. हे जे बैल आहे हे मी बैल पोळ्याला घेतले होते हृदयासाठी आणि छान वाटते. आणि हृदयानं हे बैल खेळायला मागते आणि असं करून करून तिने काय केलं आहे, ते बैलांच्या शिंगांच्या मध्ये थोडं ते असं बनवलं होतं, त्या असं काय म्हणतात त्याला ते होतं, तर ते सगळं तिने तोडून टाकलं आहे. असं तोडफोड आमच्याकडे सुरू असते सगळ्या गोष्टींची. तर पण मला असं आवडते अशा वस्तू घरामध्ये घेणं आणि असं घर सजवणं. पण आता छोटी असल्यामुळे हृदया नाही होत मॅनेज. आणि झाडं वगैरे लावतो म्हटलं तर हृदयाचं तर मग मस्तीच असते. ती माती वगैरे दिसली का नुसती मातीमध्ये जाऊन ती नुसती माती खेळत असते. तर ह्या ज्या भरण्या आहेत त्या मी सगळ्या आणून ठेवल्या इथे, जेणेकरून मला इथेच ॲडजस्ट करता येईल, कुठचे काय आणि कुठे काय होतं ते ठेवता येईल. कारण तिथून भरण्या आणणे परत वरती चढणे याच्यामध्ये खूप टाईम जातो आणि खूप मेहनत पण लागते. उतरा चढा, खाली उतरा, वर चढा आणि असं खूप वेळ याच्यामध्ये जातो. खूप कॅबिनेट्स थोडे माझ्या हाईटच्या वर आहे. फक्त खालच्या ला माझा हात पुरतो. बाकी सगळ्या भरण्या जर मला काढायच्या असेल तर मला स्टूलची आवश्यकता पडते. तर हा जो सेक्शन आहे सर्वात लास्टचा, तिथे हृदयाचा खाऊ असतो, जेणेकरून हॉलमधून आल्याबरोबर ते कॅबिनेट्स उघडल्याबरोबर हृदयाला तिचा खाऊ भेटून जाईल. जसं काही बिस्किट वगैरे, काही मुरमुरे वगैरे, जरा जे पण तिला लागते. आणि राजगिऱ्याचे लाडू मी आणून ठेवत असते तिच्यासाठी, तिला आवडतात. तर ते राजगिऱ्याचे लाडू वगैरे तिथे आणून त्या कॅबिनेट्समध्ये, त्या डब्यामध्ये तिथे ठेवले की ती हाताशी तिला तिथून बरं देता येतो. आणि गूळ वगैरे तिथे परत मी हॉलमधून आतमध्ये आल्यावर ते जे सेकंड नंबरचं
कॅबिनेट्स मी आता ॲडजस्ट करत आहे. तिथे मी गूळ वगैरे ठेवत असते, जेणेकरून असा गूळ वगैरे खायची इच्छा झाली तर तिथून आपल्याला गूळ घेऊन खाता येईल. तर गूळ, शेंगदाणे माझ्या या साईडनी ठेवते. शेंगदाणे, साबुदाणा असं मी या साईडनी ठेवून घेत असते, जेणेकरून माझ्या हाताशी राहील आणि मला जेव्हा पण गरज पडेल तेव्हा मी घेईल. आणि समोरचं जे ओपन शेल्फ आहे तिथे मी माझे रोज लागणारं मीठ, साखर, चहापत्ती, हिंग अशा गोष्टी ठेवते मला हाताशी असल्या तर. आणि त्याच्याच वरती जे शेल्फ आहे तिथे मी सगळे माझे ड्रायफ्रूट्स ठेवून घेत असते. आता ड्रायफ्रूट्स पण संपायला आले, कारण आता मला किराणा माल भरायचा आहे. बघूया, जर मी आज मला डीमार्ट ऑर्डर करायचं होतं, पण मला वेळच नाही भेटला. थोडं मी ऑनलाईनच डीमार्ट ऑर्डर करते, वेळच भेटला नाही की थोडा वेळ काढून काय काय पाहिजे ते बघावं. काय संपलं त्याच्यावर पण लक्ष नाही. एवढं आता थोडं व्हिडिओ एडिटिंग आणि याच्यामध्ये माझा वेळ चालला आहे आणि थोडं क्लिनिंगमध्ये पण वेळ चालला आहे, त्याच्यामुळे मला वेळच नाही भेटला. बघूया, आज माझं झालं तर मी आजच सगळं ॲड टू कार्ट करून ऑर्डर मी प्लेस करून घेईन. आणि हा जो लास्टवाला कॅबिनेट आहे याच्यामध्ये मी सगळ्या अशा वस्तू ठेवते ज्याची मला कधी कधीच गरज पडेल. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये म्हटलं होतं की ज्या डब्यांमधलं सामान रिकामं होत आलं आहे ते मी दुसऱ्या डब्यामध्ये शिफ्ट करून आता ते डबे पण मी घासून घेणार आहे. माझं असं नाही की मी याच डब्यात हीच वस्तू ठेवणार. वस्तू संपत आल्यावर मी ती रिकामी करून दुसऱ्या डब्यामध्ये ठेवून तो डबा क्लीन करून घेत असते. आणि जर त्या डब्यामध्ये जर दुसरी वस्तू मला भरायची असेल, तिची जर जास्त क्वांटिटी असेल, तर मी ती वस्तू ठेवत असते. फॉर एक्झाम्पल, आता मी बेसन नवीन ऑर्डर केलेलं मी त्याच्यामध्ये, म्हणजे आता माझा किराणा मी घेईल आणि मला बेसन भरायचं आहे, तर मी आता त्या नवीन डब्यामध्ये पूर्ण बेसन भरून ठेवीन. आणि हे जुनं बेसन जे आहे मी हे दुसऱ्याच डब्यामध्ये ठेवील, कारण ऑब्व्हियसली आपण हे उघडं ठेवलेलं आहे, बरेच दिवस झाले आहे, तर याच्यामुळे ते पण डाळीचं पीठ जे आहे ते खराब व्हायला नको, म्हणून मी वेगळं ठेवते. आणि हे यूजमध्ये येऊन आता संपणारच आहे. फार कमी याची क्वांटिटी उरली आहे. तुम्ही बघू शकता माझं किचनचं फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे माझं किचन मी ऑर्गनाईज केलं आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉग व्हिडिओमध्ये. चला तर मैत्रिणींनो, मग बाय बाय.